वर्षाची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची घोषणा राज ठाकरे यांनी केलेली आहे। मराठीच महापौर होणार आणि युतीचाच होणार असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे। विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या काढावी असे ते आहेत, तर आपण सर्वांनी त्यांना आपल्या हृदयात बसवावे हीच एक इच्छा आणि खूप छान आम्ही काम करू आणि करत राहिलेलो आहोत आणि मराठी माणसाचा ब्रँड गाजलाच पाहिजे। ठाकरे ब्रँडला धक्का लागता कामा नये आणि तो आम्ही लागू देणार नाही। तर जय मंदिर ठाकरे ब्रँडला धक्का लागू देणार नाही। काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? आज दोन्ही बंधू एकत्र आलेले मध्ये जे या भाजपचे दोन शाह मोदींच्या जोडगोळीने जी मुंबई गिळंकृत करण्यासाठी डाव टाकले होते, त्या डावाला प्रत्युत्तर होऊन प्रत्येक मराठी माणसाच्या जे मनात दगदगत होतं की दोन ठाकरे बंधू आमच्यासाठी तुम्ही मराठीच आहात, या सगळे आमच्या सोबत आहेत। आजपर्यंत केवळ काय मराठी म्हणजे आडनाव पाहून आम्ही काय मतं मागितली नाहीयेत, आम्हाला सगळे लोक मतदान करतात, पुढेही करतील। मुंबईचे गेले 30 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, ती परत एकदा अबाधित राहील। शिवसेना, ठाकरे, मनसे, मुंबई हे समीकरण परत एकदा अधोरेखित शिवसेना मनसे युती त्याची आज एक ऐतिहासिक घटना या इथे नोंदवली गेलेली आहे। त्यामुळे आज राज्यातील प्रत्येक नागरिक, या राज्यातील प्रत्येक रहिवासी हा आनंदित आहे आणि त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे। तो आनंद आज आम्ही घेतोय। मोठ्या प्रमाणात उत्साह, पत्रकार परिषद असून कल उत्साह अशा पद्धतीचा होता, मेळावा असता तर देखील मोठ्या प्रमाणात असा असता असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं। अनेक पत्रकारांच्या चेहऱ्यावरही हा आनंद होता की त्याच्यातनं आम्हाला दिसलं की पत्रकारांची सुद्धा हीच इच्छा होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही खरं म्हणजे आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत। भविष्यात ज्यावेळेला चांगल्या गोष्टीची चर्चा होईल त्यावेळेला आजच्या दिवसाची चर्चा निश्चित होईल। 18-19 वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्रित आले। सुरुवातीला उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत शिवतीर्थावरती गेले, त्या ठिकाणी त्यांच्या आईने औक्षण वगैरे केलं, त्यानंतर घोषणा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्रित येऊन ही घोषणा अशा पद्धतीने झाली। शेवटी संपूर्ण हे राज्य आहे, ह्या राज्याने नेहमी बाळासाहेबांनी त्यांच्या कुटुंबियांचा आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच त्याचं स्वागत केलेलं आहे। आजही ज्या पद्धतीने हे सगळं अशाचे बॅनर आहे, कसं पाहते? मला वाटतं मी त्यांना एवढंच सांगेन, बटोगे तो पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे। नक्की, म्हणजे उत्तर भारतीयांना सडेतोड उत्तर दिलं जाईल त्याच भाषेमध्ये, त्यांच्याच भाषेत। निश्चितपणे इथे दादागिरी मराठी माणसाचीच चालणार, इतर कोणाचीही नाही। नक्कीच मुंबईचा जो महापौर आहे तो मराठी असणार असं बोललं जातंय आणि जाहीर सुद्धा केलेलं आहे। आशिष शेलार म्हणते आमचा जो महापौर आहे तो मराठी आहे, पण तुमचा महापौर कुठल्या गल्ली मोहल्ल्यात? एवढंच सांगेन की किती बूट चमकवा, यावेळेला बूटच चमकतील, नशीब नाही चमकणार। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा या ठिकाणी करण्यात आली, त्यानंतर मनसैनिक शिवसैनिकांमध्ये असा उत्साह इथे संचारलेला आहे। आम्ही पुणे शहरामध्ये सुद्धा एकत्र लढणार आहोत। एकत्र जागा वाटपाच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत, योग्य पद्धतीने प्रत्येकाला सन्मानजनक जागा सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत। त्यामुळे यांना कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेचा असेल। मनसे किती जागांवरती निवडणूक योग्य सन्मानजनक जागा दोघांनाही मिळालेले, त्यामुळं प्रत्येकामध्ये आनंद आहे आणि हा आनंद मराठी माणसाचा आहे। मराठी माणसाला जे अपेक्षित होतं की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, आज त्या पद्धतीने सगळे एकत्र आले। तर पुण्यात देखील मनसे आणि ठाकरे गट एकत्र या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, त्यामुळे हा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। सगळे जे कार्यकर्ते आहेत
ते या ठिकाणी जे शहर प्रमुख आहेत त्यांना खांद्यावर घेऊन नाचताना पाहायला मिळतात आणि